ए सोन ना, 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 ए सोन ना. 2 मिनिटे काका आलेत बघायला तुला. तू शाळा आहेस की ना? ये ये कम कम सोना, सोना कम इकडे. हा इकडे हा. बरोबर 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 झाली. इकडे इकडे ये 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 जाऊ ये ये इकडे. आपण इकडे काकांना, ह्या काकांना बघूया, भेटूया. ये या काकांना पण भेटूया, या काकांना भेटूया. हे बघ, काकांची ओळख करून देतो. ये चला लवकर ये, या काकांची ओळख करून देतो. या पक्षीराज मोर म्हणजे देखणा आणि डौलदार पक्षी. एरवी मोर पाहायचा असेल तर एखादं अभयारण्य गाठावं लागतं किंवा मुलांना मोर दाखवायचं असेल तर बागेत किंवा प्राणी संग्रहालयात तरी जावं लागतं. पण आम्ही आज जिथे आलो आहोत तिथल्या लोकांसाठी मोर हा त्यांच्या कुटुंबातीलच एका सदस्यासारखा आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? आम्ही आहोत रत्नागिरी जवळील गावखडी या गावात. सुमारे 3 वर्षांपूर्वी गावातल्या भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले शंकर पवार यांनी मोराच्या पिलाला जीवनदान दिलं. पवार दाम्पत्य तसेच गावातील सर्व वाडीतील लोकांनी या सोन्याची काळजी घेत त्याला प्रेमानं वाढवलंय. थोडा मोठा झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात म्हणजेच गावाजवळील जंगलात सोडण्यात आलं. पण या सोन्या मोराला पवार काका आणि गावातील सर्वांचा एवढा लळा लागलाय, त्याला सोन्या अशी हाक मारताच सोन्या असेल तेथून तिथे येतो. त्याचे लाडके पवार काका जर त्याला काही दिवस दिसले नाहीत तर तो त्यांच्यावर रुसतो सुद्धा. गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्या प्रेतयात्रेत सुद्धा हा मोर सामील होतो. पाऊस सुरू झाल्यावर सोना पिसारा फुलवून नाचतोच, पण दररोज सकाळच्या शांत वातावरणात गावात कुठेही हा पिसारा फुलवून नाचू लागतो. हा त्याचा नित्यक्रमच झालाय. मोराचे सुंदर नृत्य टिपण्यासाठी पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी नेहमी आतुर असतात. हे दृश्य मात्र इथले गावकरी नेहमीच अनुभवतायत. मुक्या जीवाला जेवढा जीव लावाल तेवढ्याच प्रेमानं तो त्याची परतफेड करत असतो. सोन्याचा गावखाडीतला हा मुक्त संचार, त्याचं निर्भयपणे स्वच्छंदी वावरणं हेच दाखवतं की इथल्या लोकांनी त्याला किती जपलंय, त्याला प्रेम दिलंय. याच गावाचा आदर्श जर इतरांनी घेऊन पशुपक्ष्यांना असं निर्भय वातावरण निर्माण करून दिलं तर अशी गावेच मुक्या जीवांसाठी खरीखुरी रक्षणदात्री अभयारण्य बनू शकतात. या लाडक्या सोन्याविषयी शंकर पवार अगदी भरभरून बोलतात. हॅलो, माझं नाव शंकर सकाराम पवार, गावखडी पवारवाडीत राहतो. आम्ही आर्मीत रिटायर आहोत. आता आम्ही ह्यांचं शेती वगैरे करतो, शेतामध्येच असतो आम्ही जास्त करून. आणि शेताची बागेमध्ये बी जास्त असतो, तेव्हा कुठे जात नाही, बागेतच आणि आपलं घर एवढंच असतं. सोना हा आमचा सगळ्यांचा प्रिय आहे, सगळ्यांचा आवडता आहे. आणि त्याला आम्ही कुणी काय बोललं ना, सोना अमक्या ठिकाणी लग्न आहे किंवा काय असेल ना फंक्शन, तर मुलांनी जरी बोललं तरी तो त्यांच्या घर एवढा त्याच्यावर सगळ्यांचा प्रेम आहे. लहानपणापासून तो मुलांबरोबर फिरायचा, त्यामुळे त्याला जंगलापासून आलेल्यापासून मुलं पण त्याचा आवाज काढून दाखवायचे, त्याचा त्याला छंद लागला. आणि मी त्याचा पहिल्यापासूनचा मित्र, म्हणजे मला पहिल्यापासून त्याची आवड, त्यात तो आवाज काढायचा ना लहानपणापासून, तसाच मी पण काढायचो. तेव्हा मग आदत झाली की त्याला वाटलं आपलाच कोणतरी आहे असं म्हणून तो एकत्र आला आमच्याबरोबर. तो आत्ता कायमचा आमच्याबरोबरच आहे, सर्वांच्या बरोबर. कुठे कोणाचं शेत वगैरे नांगरायचं असेल ना तर त्याच्याबरोबर, आम्ही पण शेतकरी आहोत, शेतबीत नांगरायचं असेल तर तो त्यावेळेला त्यांच्याबरोबर सगळ्यांच्या बरोबर जाणार. कधी आत्ताच लोक घरी आलेत म्हणून तो आपल्याला इथे भेटला नाही तर तो शेतामध्येच असतो लोकांबरोबर, कोणाच्याही बरोबर जातो. बाजूची नानकरवाडी, गुरववाडी ह्या 2 वाड्यातून तो फिरतच असतो. त्याचं खाद्याचं आम्ही काय ठेवत नाही, पण तिकडे तिकडे मिळेल तिकडे काय ना काय खात असतो. तो नैसर्गिक खाद्य खात असतो, त्याला काय द्यावं असं लागत असं नाही. हा 3 वर्षापासून इथे आहे. आमचा सोना, आम्ही त्याला बोललो ना लगेच रिॲक्ट करतो. आणि मेन म्हणजे काय, त्याला एवढं प्रेम आम्ही दिलं म्हणून प्रत्येकाला आम्ही सांगतो की प्राण्यावर दया करा, प्रेम करा, तेही तुमच्यावर प्रेमाने बघतील. अशी मी सर्वांना अपेक्षा करतो की सर्वांनी प्रेमाने बघा प्राण्यांवर, ते पण आपल्या माणसापेक्षा ते जास्त प्रेम देतात आपल्याला. आमच्याकडे पाऊस सुरू झाला की तो ते पिसारा वगैरे फिरला होतो. आणि काय काय वेळेला असं जरी गडगडाट झाला तर तो मोठ्या मोठ्याने ओरडत असतो.
मग समजतो आम्ही काहीतरी झालं, गडगडाट झाला आहे, विजा वगैरे कडकडला तरी तो ओरडत देतो, आवाज येतो सगळ्यांना. सकाळचा तो बरोबर 7 ते 8च्या दरम्यान तो नाचत असतो, सुंदर नाचतो असा बघत बघत खेळत असतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.